पूर्वीपार एक गैरसमज प्रचलित आहे, साइन कॉस टॅन थिटा काहीच कामाचे नाहीत तरी शाळेत शिकवले जातात आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा ट्रिग्नोमेट्री या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक बनतो. पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, हा गैरसमज आपण दूर करायला हवा. अशा गैरसमजांमुळे विज्ञान आणि गणिताबद्दल दुरावा निर्माण होतो. पुढे जाऊन हेच अज्ञान काही वेळा समाजात दिशाभूल निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे समाजाचे भावनिक तसेच आर्थिक शोषण घडते. अशा अज्ञानाचा गैरफायदा घेत काही समाजकंटक, ज्यांना ना मूलभूत शिक्षणाचा गंध आहे न शास्त्राचा, ते लोक भावनिक आणि आर्थिक शोषण करताना दिसतात. लोक फसतात कारण योग्य वेळी योग्य संस्कार आणि मूलभूत शिक्षण ह्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं असतं. जर योग्य शिक्षण आणि योग्य संस्कार वेळेत मिळाले असते तर ना असे चुकीचे मार्गदर्शक तयार झाले असते, ना अंध अनुयायी वाढले असते. जर शिक्षण आणि संस्कार पक्के असते तर आज अंधश्रद्धेचे जाळेच पसरले नसते. माझ्या अनुभवातील एक गोष्ट स्पष्ट आहे, सुशिक्षित आणि परंपरा जपणारे सत्य मार्गदर्शक अनेकदा समाजाला नकोसे वाटतात, कारण ते अवास्तव आश्वासने देत नाहीत, ना भीती दाखवत. पण सत्य हेच आहे, ते आपण नाकारू शकत नाही. आता मी हे सर्व तुम्हाला का सांगतो आहे, कारण मी 2007 साली स्ट्रक्चरल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स पूर्ण केले आणि जगातील विविध देशांमध्ये सिनियर स्ट्रक्चरल सिव्हिल इंजिनियर म्हणून काम केले. मागील 2 दशकांमध्ये मला विकसित आणि विकसनशील या दोन्ही प्रकारच्या देशांचा उत्तम अनुभव मिळाला. हा प्रवास केवळ शिक्षण आणि शिस्त ह्यामुळे शक्य झाला. त्याचप्रमाणे 13व्या शतकापासून चालत आलेल्या आमच्या कुळ परंपरेप्रमाणे 26 वर्षापूर्वीच वेद, पुराण आणि धर्मशास्त्र ह्याचा अभ्यास करून आचार्यत्व मी पूर्ण केले. गेल्या 29 वर्षापासून मी धर्मशास्त्र, वेदपुराण, ज्योतिष, पंचांग आणि वास्तुशास्त्र या क्षेत्रात कार्यरत आहे. त्या काळात सायंटिफिक कॅल्क्युलेटर परीक्षा केंद्रात घेऊन जाण्यास व वापर करण्यास आम्हाला बंदी होती. म्हणून प्रत्येक गणित हाताने सोडवावे लागायचे. त्यामुळे लॉजिक आणि फॉर्म्युला यांचे सखोल ज्ञान विकसित झाले. याच आधारावर आजही माझे कार्य चालते. विज्ञान आणि धर्मशास्त्र हे एकमेकांच्या विरोधात नाहीत तर एकमेकांना पूरक आहेत. उदाहरणार्थ, वास्तुशास्त्रात छताचा उतार ठरवताना ट्रिग्नोमेट्रीचा वापर केला जातो. टॅन थिटा बरोबर हाईट बेस या सूत्रावरून अँगल आणि स्लोप निश्चित केले जातात. साइन आणि कोसाइनचा उपयोग करून लेंथ, प्रोजेक्शन आणि अचूक मोजमाप ठरवले जाते. म्हणजेच डिझाईन हे अंदाजावर नाही तर शुद्ध गणिती आधारावर डिझाईन केले जाते. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रातही ग्रहांचे डिग्रीज, अँगल डिफरन्सेस आणि पारंपरिक सिद्धांत या आधारांवर ॲनालिसिस केले जाते. शेवटी एवढंच, आपण आपली संस्कृती, संस्कार पुढच्या पिढीला द्या आणि शालेय शिक्षणाला कधी कमी लेखू नका. प्रत्येक विषय